रामरक्षेचा अभ्यास करण्याचा हा उपक्रम आहे आणि त्याच्या दुसऱ्या भागात आपण भेटतोय. मागच्या भागात आपण बघितलं रामाची मूर्ती कुठे आहे, तर आपल्याच आतमध्ये. आणि त्या आपल्या आतमधल्या मूर्तीचं आपण कुठेतरी ध्यानही मागच्या भागामध्ये केलं. रामाच्या मूर्तीचं ध्यान का करायचं? कारण आपल्याला आपल्याच कल्पनांच्या पलीकडे जायचं आहे. कल्पना करणं म्हणजे काय? तर एक विचार करीत असताना 1000 तऱ्हेचे विचार करत बसणं. ते मनात येतातच. त्या नको त्या विचारांना आवरण्याचा पहिला उपाय काय माहिती आहे का? त्या विचारांच्या मागे न जाणं. पण आपण त्या विचारांच्या मागेच धावत सुटतो. ध्यानात बसलेलं असताना मनात विचार आले ना, तर त्या विचारांना फाटे फुटू देऊ नये, मनोराज्य करू नये. विचार काय जसे येतील तसे ते जातीलही, तिकडे लक्षच देऊ नये. पण लक्ष देऊ नये म्हणणं सोपं आहे, प्रत्यक्ष तसं होणं अवघड आहे. कारण आपलं चित्त एकाग्र नसतं, ते एका गोष्टीवर राहत नाही, टिकत नाही. आणि हे चित्त एकाग्र होण्यासाठीच आपल्याला रामरक्षेची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण तिचा अर्थ समजून घेतोय. राम म्हणजे काय? तो मूर्तीत असतो का? हे आपण पाहिलं. पण आता रक्षा म्हणजे काय ते बघू. रक्षा म्हणजे काय? तर रक्षण करणे. मग रक्षण कशाचं करायचं? तर आपल्या चित्ताचं. जे चित्त एकचित्त होत नाही ना, त्या चित्ताचं आपल्याला रक्षण करायचं आहे. कशापासून रक्षण करायचं? तर आपल्याच मनापासून रक्षण करायचं आहे. का बरं रक्षण करायचं? कारण आपल्या मनामध्ये भीती असते. मनात भीती का बरं असते? कारण चित्त एकाग्र होत नाही. आता चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे बरं का. कारण चित्त चंचल आहे. त्या चित्ताला कुठेतरी स्थिर करून ठेवावं लागतं, त्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मग हे चित्त स्थिर करण्यासाठी काय करायचं? तर आपलं मन हे रामरक्षेमध्ये गुंतवून ठेवायचं. रामरक्षा आपल्या कानांनी ऐकायची, जमल्यास ती म्हणायची. म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल. एकाग्रता झाल्याशिवाय ध्यानाला काही अर्थ नाही, लक्षात घ्या. हे चंचल चित्त कुठेतरी गुंतवून ठेवल्याशिवाय एकाग्रता होणारच नाही. म्हणून हे चित्त रामरक्षेत गुंतवायचं आहे, रामाच्या चरित्रात गुंतवायचं आहे. रामाच्या चरित्रात आपलं मन गुंतण्यासाठी रामाचं नाव आधी घेतलं पाहिजे. राम नाम. बघा काय सुंदर नाव आहे, राम. प्रत्येकाला सहज उच्चारता येईल असं हे नाव आहे, राम. आई म्हणणं तरी कठीण आहे, पण राम किती सोपं आहे बघा. अत्यंत साधं आणि सोपं असं नाव राम. आणि रामाचं चरित्र तरी कसं? अगदी सोपं. प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असं चरित्र आहे. सदाचाराचं रक्षण करणं हा रामाचा खरा धर्म आहे. रामाचं चरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाने पितृआज्ञा पाळली. सार वैभव आणि सुख यांचा त्याग करून त्याने वनवास पत्करला. राजा होता तो. पण बघा पितृआज्ञेसाठी त्याने सर्व सुखांचा त्याग केला हो, आणि वनात गेला. वास्तविक राजा होता ना तो. त्याला काहीही करता आलं असतं. हातामध्ये राज्य होतं, अधिकार होते. त्या अधिकाराचा वापर करता आला असता. शिक्षा कमी करून घेता आली असती, मधले मार्ग काढता आले असते.
पण यापैकी रामाने काहीही केलं नाही. तर त्याच्या प्रारब्धामध्ये जे भोग आले ते आनंदाने स्वीकारले आणि तितक्याच आनंदाने भोगले. म्हणून त्याचं चरित्र म्हणजे एक आदर्श कर्मसिद्धांत आहे. आपल्या वाट्याला दुःखाचे भोग येतात तेव्हा ते भोग बदलण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो बघा. किती पळवाटा काढतो, किती कारणं सांगतो, किती ओळखी वापरतो, किती वशिले वापरतो, किती पैसा वापरतो. आपल्याकडे जे जे काही आहे ते ते आपण सगळं वापरायला जातो एक प्रारब्ध बदलण्यासाठी. देवत्वाचा भाग सोडून द्या, पण राजसत्ता असताना सुद्धा स्वतः रामाने जिथे कर्मात त्या पळवाटा काढल्या नाहीत तिथे आपण जर का कर्मात पळवाटा काढायला गेलो तर त्या कशा बरं यशस्वी होतील. आपल्याला सुखाचाच उपभोग घ्यायचा आहे आणि दुःख टाळून सुखाचा उपभोग घ्यायचा आहे. असं कसं शक्य होईल? ते देवालाही शक्य झालेलं नाही. लोणावळ्याच्या मनःशक्ती केंद्रामध्ये न्यूटनचा सिद्धांत सुख आणि दुःखाला फार सुंदर लागू करून सांगतात. ते म्हणतात की सुखाचा लोलक जसा उजवीकडे फिरला तसा दुःखाचाही लोलक डावीकडे फिरणारच आहे. त्याच्यासाठी तयार राहा. रामाने सुख दुःख समसमान असं त्याचं आयुष्य प्रत्यक्ष जगून दाखवलं. आपल्याही मनात, आपल्याही बुद्धीत, आपल्याही चित्तात असा राम हवा. रामाच्या या थोर कृत्याचा आपण वारंवार विचार केला पाहिजे. त्याने असं का केलं? हा विचार जर का तुम्ही केलात तर आपल्याही अंगी त्याग आणि संयम हे गुण येऊ लागतील. आपली ही पितृभक्ती वाढेल, निर्लोभता वाढेल, कर्तव्यनिष्ठा समजेल आपल्याला. रामाच्या या प्रत्येक गुणांचा विचार करणं म्हणजे रामरक्षा शिकणं. आपण रामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कोणी म्हणेल की रामाचा काळ वेगळा होता, तो गेला. आताचा काळ वेगळा आहे, आम्हाला ह्या जमान्यात जगावं लागतं. पण तसं नाही आहे. रामाचा काळ भलेही वेगळा असेल परंतु राम ज्या मार्गावरून गेले तो मार्ग तर आजही आदर्शच आहे ना. त्याचं आचरण आपल्याला करायचं आहे. आपल्या आतमधल्या रामाचं रक्षण करणे म्हणजे रामरक्षा हे सतत घोकायचं आहे. काळ भले बदलो पण सदाचार आणि नीतितत्व हे सदा सर्व काळ अबाधित राहत असतं हे लक्षात ठेवा. म्हणून रामाचं चरित्र सगळ्यांनी अनुसरावं. कसं अनुसरावं? तर रामाचा भाऊ भरत याने जसं अनुसरलं ना तसं. भरत हा एक आदर्श भक्त होता बरं का. रामायणातली भरताची भक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या आणि त्या पादुकांना साक्षी ठेवून भरताने अकर्तेपणाने जराही अहंकार न घेता तब्बल 14 वर्ष राज्य केलं. आपण जर त्या भरताप्रमाणे संसारात वागलो तर किती आनंद होईल. राज्यकारभार चालवायचा पण तो अलिप्त राहून, संसार करायचा पण तोही अलिप्त राहून, राज्यातले भोग घ्यायचे नाहीत, सुखाची झोप घ्यायची नाही. लक्षात घ्या, लक्ष्मणापेक्षाही भरताचं चरित्र संसारी माणसाला जास्त आदर्शरूप आहे. 14 वर्षांपर्यंत जर भरतासारखी भक्ती घडली तर राम हमखास भेटेल. या कोरोनाच्या महामारीच्या संकटात 14 दिवसाचं क्वारंटाईन असतं, बरोबर आहे ना. एकांतवास असतो तो. आणि साधनेसाठी एकांतवासासारखं दुसरं सुख नाही बरं. पण आपल्याला तो फार जीवघेणा वाटतो.
श्रीरामांच्या भरताच्या काळामध्ये 14 वर्षांचा एकांतवास होता. आज तो 14 दिवसांवर आलाय. इतकाच फरक आहे. माणूस भोग घेण्यामध्ये इतका गढून गेलेला असतो की त्याला हा एकांतवास नकोच असतो. आणि म्हणून ही नियतीनेच व्यवस्था केलेली आहे. 14 वर्ष वगैरे जाऊ द्या, पण 14 दिवस तरी स्वतःसोबत राहून बघा. स्वतःच्या शरीराकडे बघा, स्वतःच्या मनाकडे बघा, स्वतःच्या बुद्धीकडे बघा, स्वतःच्या चित्ताकडे बघा. आणि मन, बुद्धी, शरीर, चित्त यांच्याकडे कसं बघायचं ते रामरक्षा शिकवते बरं. तुमच्या आजारी शरीरासाठीचं ते कवच आहे. तुमच्या खचलेल्या मनासाठी ते मनोधैर्य आहे. तुमच्या थकलेल्या बुद्धीला संजीवनी देणारं ते तत्त्व आहे. आज या कोरोना संकटाच्या दहशतीत डॉक्टर काय सांगतायत की श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाकडे लक्ष कसं देता येईल? आयुष्यभर त्याचा अभ्यासच केला नाही ते एका रात्रीतून कसं जमेल? रामरक्षा ही रामाची आहे, हा भाग जाऊ द्या, पण ती स्वतःची आहे, स्वतःच्या शरीराची आहे, स्वतःच्या मनाची आहे. उच्चारशास्त्रातील ध्वनी तरंगांचा मानसिक आणि शारीरिक ऊर्जेवर प्रभाव कसा पडतो ते रामरक्षा म्हटल्याशिवाय कळणार नाही. आजूबाजूला सगळं नकारात्मक वातावरण आहे आणि आपल्या शरीरावर आणि मनावर अशा वेळेला रामरक्षेच्या स्तोत्रमंत्राचा सकारात्मक प्रभाव पाडून घेणं आवश्यक आहे. त्या उच्चारामध्ये ते सामर्थ्य आहे. रामरक्षा हे एक कवच आहे. शरीराचं कवच आहे, मनाचं कवच आहे. त्यातलं ध्वनिविज्ञान हे जर का नीट समजून घेतलं तर शरीरावर ते कवच म्हणून कसं काम करतं, मनावर ते कवच म्हणून कसं काम करतं हे आपल्याला समजणार आहे. आपल्याला जे 14 दिवस मिळाले आहेत ते जर आपण भरतासारखे जगलो तर आतमधला राम सापडणार नाही का हो? सापडेल ना. जे जे घडतं ना ते भगवंताच्या इच्छेने घडतं. ही भावना करणं ही परमार्थामधली खरं म्हणजे पहिली पायरी आहे. आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवलं तरी ते भगवंताच्या इच्छेने घडलं असं वाटलं पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे ना की स्वतःला आपण पूर्ण विसरून गेलं पाहिजे. मी रामरक्षा म्हणतोय हे देखील विसरून गेलं पाहिजे. हाच खरा परमार्थ. रामाला अगदी विनवणी करून सांगा की बाबा रे, आता मी तुझा झालोय बरं. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा. तू मला आपलं म्हण. तू माझं रक्षण करावंस म्हणून मी तुझं ध्यान करतोय. असा आर्त भक्तिभाव मनात ठेवून रामरक्षेचं ध्यान करावं. म्हणून पुन्हा एकदा म्हणूया, ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमरुजटा मंडनम रामचंद्रम. नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे प्रसन्न अशा श्रीरामांचं ध्यान करूया. ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, ज्यांची कांती मेघश्याम आहे, ज्यांचे शरीर निरनिराळ्या अलंकाराच्या शोभेने झळकते आहे, मोठ्या जटांमुळे ज्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे, अशा श्रीरामांचं ध्यान करूया. बघा, वरवर बघता आपल्याला हे ध्यान बाहेरच्या मूर्तीचं वाटतं, पण हे ध्यान करता करताच आपल्याला आपल्या आतमधली रामाची मूर्ती दिसू लागते. करून बघा. श्रीराम.